तर मित्रांनो, मी भरत गायकवाड हम सिकिंग यूट्यूब चॅनलवरती परत एक वेळेस सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। मित्रांनो, महाराष्ट्र शासनाचा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभागाचा मित्रांनो दुग्ध उत्पादक शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय आलेला आहे। मित्रांनो, त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना 5 रुपये प्रति लिटर हे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट जाणार आहेत। मित्रांनो, ते कुण्या शेतकऱ्याला जाणार आहेत, कुठल्या शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे आणि ते कशा स्वरूपात मिळणार आहे, त्या GR ची माहिती पूर्णपणे या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर आवडलास तर लाईक करून तुमच्या मित्रांना शेअर नक्की करा। जसं की तुमच्या स्क्रीनवरती पाहत आहात मित्रांनो, राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध उत्पादक दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा मित्रांनो कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विकास विभागामार्फतचा हा 5 जानेवारी 2024 चा शासन निर्णय आहे। मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये जसे की सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो, दूध उत्पादक शेतकऱ्याच्या दुधाला उचित भाव मिळण्यासाठी पुढील अनुदान योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे। त्याच्यातला पहिला पॉइंट आहे मित्रांनो, राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत संचलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर 5 रुपये इतके अनुदान दे राहील। त्याच्यामध्ये मित्रांनो एक अट देण्यात आलेली आहे की 3.5 च्या पुढे व 8.5 च्या आतमध्ये त्या दुधाला फॅट लागलं पाहिजे, तरच त्याला मित्रांनो शेतकऱ्याच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये प्रति लिटर 5 रुपये प्रमाणे हे पैसे मिळणार आहेत। ते कधी कधी मिळणार आहेत तेही देण्यात आलेलं आहे मित्रांनो। आणि जर फॅट कमी किंवा जास्ती लागले असेल तर मित्रांनो त्याच्यासाठी मित्रांनो तिसरा पॉइंट आहे 3.5 किंवा 8.5 या गुण प्रतिपेक्षा प्रति पॉइंट कमी होणाऱ्या फॅट्ससाठी 30 पैसे कमी व जास्ती होत असेल तर 30 पैसे वाढ, अशा प्रकारे हे अनुदान देण्यात येणार आहे मित्रांनो। त्याच्यानंतरचा चौथा पॉइंट आहे, सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून हे अनुदान शेतकऱ्याच्या डायरेक्ट बँक खात्यामध्ये DBT द्वारे देण्याची मान्यता देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर मित्रांनो माहे नोव्हेंबर 2023 मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत होणारे दूध संकलन 149 लाख लिटर इतके आहे। त्याचा ह्या शासनाला 230 कोटी इतका भार सहन करावा लागणार आहे, ते याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर मित्रांनो याचा कालावधीही सांगण्यात आलेला आहे। सदर योजना 11 जानेवारी 2024 ते 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीकरिता राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। म्हणजे आता फक्त 1 महिन्यासाठी आलेले आहे, त्याच्या पुढे परत GR निघेल वाढवण्यासाठी जर सरकारने ठरवलं तर। त्याच्यानंतर महत्त्वाचा जो पॉइंट आहे मित्रांनो, उपरोक्त अनुदान योजना राबविण्यात पुढील अटी व शर्ती विहित करण्यात येत आहेत। याच्यामध्ये मित्रांनो भरपूर झोल आहे। त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे मित्रांनो, या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पाने आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक आहे। शेतकरी नाही, जर तुम्ही ज्या ठिकाणी दूध घालतात ती संस्था तिकडे करेल मित्रांनो। त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा पॉइंट, DBT करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्याचे बँक खाते त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाच्या आधार कार्डशी, म्हणजे जे इयर टॅग लावण्यात आलेलं असतं मित्रांनो त्याच्याशी संलग्न असणे महत्त्वाचे आहे। दुसरा पॉइंट आहे मित्रांनो, सदर अनुदानाची रक्कम समान 3 हप्त्यामध्ये म्हणजे प्रत्येक 10 दिवसाच्या कालावधीनंतर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये डायरेक्ट देण्यात येणार आहे। त्याच्यामध्ये मित्रांनो चौथा पॉइंट आहे, उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध खरेदीबाबत अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणे व संबंधित जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील। त्याची प्रत आयुक्त दुग्ध विकास यांना सादर करण्यात यावी। त्याच्यानंतरचा मित्रांनो पॉइंट आहे की आयुक्त दुग्ध विकास यांनी शहानिशा करून योजनेच्या अनुदानाची अंदायगी करण्यात यावी। त्याच्यानंतर 6वा पॉइंट आहे, उपरोक्त योजनेची नियमितपणे तपासणी करण्यासाठी आयुक्त हे कारवाई करतील। त्याच्यानंतर मित्रांनो या योजनेमध्ये कोणत्याही सहकारी दूध संघ किंवा खाजगी दूध प्रकल्पामार्फत अनियमितता आढळल्यास त्यांच्यावरती कारवाई केली जाईल व व्याजासह पैसे वसूल केले जातील, हेही सांगण्यात आलेलं आहे। सदर अनुदान परराज्यातून संकलित होणाऱ्या दुधाला लागू होणार नाही। त्याच्यानंतर सदर अनुदान योजना केवळ राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठीच राहणार आहे। योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्याकडील दुधाळ जनावराची नोंद इयर टॅग म्हणजे महाराष्ट्र राज्यातील INAPH
भारत पशुधन पोर्टलवरती असणे बंधनकारक असणार आहे मित्रांनो। याच्यावरती जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल ते कसं करायचं तेही मला खाली कमेंट करून सांगा मित्रांनो, त्याच्यावरती आपण व्हिडिओ नक्की बनवूया। त्याच्यानंतर मित्रांनो, शेतकऱ्याचे बँक आधार लिंक बँक खात्याशी पशुधनाचे INAPH म्हणजे भारत पशुधन पोर्टलवरती नोंदणी करण्यात यावी। त्याच्यानंतरचा लास्टचा पॉईंट आहे, उपरोक्त अटी व शर्तीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आयुक्ताची असेल मित्रांनो। अशा प्रकारचा हा GR आहे मित्रांनो। प्रति लिटर 5 रुपये अनुदान हे गाईच्या दुधासाठी 1 महिन्यासाठी आता देण्यात आलेलं आहे। त्याच्यानंतर ही जर सक्सेसफुल झाली तर पुढे कदाचित GR निघू शकतात। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या दुग्ध उत्पादक शेतकऱ्यापर्यंत, आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबा। भेटूया पुढील अशाच नॉलेजेबल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।